हाँ। ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये आहे. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी सॉन्ग आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग वरती होणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. आता तुम्हाला आपला जो व्हिडिओ आहे आजचा तो समोर डेमो व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. मित्रांनो, जर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मध्ये आपण 2 मेन सिक्रेट ट्रिक्स सांगितले, जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि ऍक्युरेट होतो. त्यामुळे कोणी व्हिडिओ स्किप करायचा नाहीये. व्हिडिओ सर्व संपूर्ण वॉच करायचे. सोबत व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करायचंय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जितकं पण मटेरियल आणि प्रिसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर ते तुम्ही एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला त्याच्यापेक्षा एकदम बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल मित्रांनो. कारण आपण जो आपला टेलिग्राम आहे त्यावर एकदम फ्री मध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन प्लस वेगवेगळे प्रो एपीके ऍप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. आता टेलिग्राम नेमकी जॉईन व्हायचा कुठून? टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तिथून जर तुम्ही एकदम फ्री मध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा प्लस वेगवेगळे ऍप्लिकेशन सगळे डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त झाला. सर्व व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हाईप नक्की करायचे. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, आजचा व्हिडिओ खूप ट्रेंड विषय होणार आहे. आता ट्रेंड म्हणलं तरी पण तुम्हाला आपल्या थंबनेलवरून समजणारच आहे. आणि आजचा जो विषय आहे तो बिफोर आणि आफ्टरचा होणार आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. तर बिफोर आणि आफ्टर खूपच एकदम ट्रेंडिंगवरती विषय सुरू आहे व्हिडिओचा. त्यामुळेच आजचा आपण व्हिडिओ एडिट करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला करायचा एडिट कॅपकटवरती. आता कॅपकट म्हणल्यावर विषय खूप हार्ड असतो, तुम्हाला माहिती. जर तुमच्याकडे कॅपकट अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. आणि टेलिग्रामला जॉईन नसताल तर टेलिग्राम लगेच जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, सिंपल कॅपकट डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता VPN. आता VPNमध्ये मी पॉक्स VPN यूज करतोय. तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकताय, काय सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आहे. बट दुसरं कोणत्या VPN प्रॉब्लेम आला तर बिंदासली पॉक्स VPN यूज करा, कारण पॉक्स VPN एक नंबरमध्येच चालते. बाकी काही विषय नाही. बाकी आता VPN जे आहे VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. तर माझं जे VPN आहे तर ते मी VPN कनेक्ट करून घेतो सिम्पली एकदम एका 0 सेकंदामध्ये. ओके, तर सिम्पलमध्ये मित्रांनो आपलं जे आपण VPN आहे त्याचे कनेक्ट करून घेतलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने. आता आपल्याला ओपन करायचं आपलं कॅपकट. सिंपल आपलं जे कॅपकट आहे तर ते ओपन होत आहे सिम्पलमध्ये. आता नेमकी विषय काय करायचा, अशा प्रकारे कॅपकटचा काय इंटरफेस आपल्याला बघायला भेटणार आहे. इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक अशा प्रकारे 12 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल. ही बघा, हा 12 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तिथून जर एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. ओके, आता हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा हे जे एंडिंग आहे याची एंडिंग कट करायची आहे. एंडिंग कट केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओचं आपलं सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करायचं, म्हणजे सॉन्ग बाजूला काढायचं. त्यासाठी काय करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. इथे एक ऑप्शन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं आहे, तर ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही सेपरेट करून घ्यायचे. विषय काय नाही मित्रांनो, काय सुद्धा बीट अवघड नाही. मोजून एक 4 ते 5 बीट असतील, जास्त काय नाहीत. तुम्हाला दाखवतो सुद्धा मी. हे जे सॉन्ग आहे सॉन्गवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. इथं ऑप्शन आहे बीट्सचं. सिम्पल जे बीट्स ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे इंटरफेस आपल्याला बघायला भेटणार आहे. हे बघा, इथं असणार आपला पहिला बीट. जिथं बीट असं नाव असेल ते तिथं आपला बीट असणार. ओके, हेच ओळखून चालायचं आहे. ओके, आता एक समोर एक बीट असणार आहे आपला. ही बघा, इथं एक असणार आहे, ही इथं एक असणार आहे आणि एंडचा इथं एक असणार. ओके, हो इथंच आहे, काय विषय नाही, थोडं मागं पुढे चालतंय. ही बघा अशा प्रकारे. आता नेमकी काय करायचं आहे, आता जर आपल्याला फोटो ॲड करायचे त्यासाठी काय करायचं, डायरेक्ट फोटो नाही ॲड करायचे. आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. दाखवतो मी तुम्हाला. ही बघा अशा प्रकारे व्हिडिओ जे आहे
ते आपला व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने. ओके, हे बघा अशा प्रकारे. आता आपल्याला डायरेक्ट ना आता फोटोज ॲड करायचे आहेत बरोबर. त्यासाठी हा जो व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचे, तो ऑप्शन आहे रिप्लेसचं, यावरती क्लिक करायचं, फोटोजवरती जायचं आहे. तुमची जी काय फोटोची फाईल असेल ती फोटोची फाईल ओपन करायची आहे. एक अगोदर सिम्पली फोटो ॲड करायचा, म्हणजे एकदम सिम्पलमधला, ही नाही दाखवतो मी, सिम्पलमधला हा बघा अशा प्रकारचा फोटो ॲड करायचा आहे. बाकी समोर जे आहेत, समोर आपल्याला एकदम डेंजर फोटो ॲड करायचे आहेत. ओके, आता आफ्टरचा विषय म्हणल्यावर एकदम फोटो डेंजरस ॲड करावे लागतील. हे बघा अशा प्रकारचे, ही बघा एक आपण ॲड करून घेऊयात फोटोज. जास्त काही अवघड नाही मित्रांनो फोटोचं वगैरे, त्यामुळे एवढं नाही टेन्शन घ्यायचं. ओके, फक्त रिप्लेस करून एक छान म्हणजे एक जबरदस्त फोटोज ॲड करून घ्यायचे आपल्याला. ही बघा अशा प्रकारे केला. आता एक लास्टचा फोटो असणार आहे, ही बघा अशा प्रकारचा एक आपण लास्टचा फोटो ॲड करून घेऊयात. सिम्पलमध्ये कोणता घ्यायचा, हा घेऊयात. ओके, सिम्पल. ओके, इतकं झालं. आता काय करायचं घ्यायचं तुम्हाला सगळं सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणी व्हिडिओ स्किप करायचा नाही, नंतर तुम्हाला समजणार नाही कुठं काय ॲड करायचं. बाकी याला आपण ट्रान्झॅक्शन वगैरे ॲड करायचे आहेत, ॲनिमेशन ॲड करायचे, कसे कुठं कोणतं ट्रान्झॅक्शन ॲड करायचं सगळं सांगणार आहे. व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. ओके, तर सिम्पल मित्रांनो काय करायचं, आता हा जो एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करा, नंतर तिथे ॲनिमेशनचा ऑप्शन बघायला भेटणार आहे. इनवरती तुम्हाला एक शटर टॅप्स नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. ॲनिमेशन शटर ट्रॅप्स, सिम्पल आहे, ॲनिमेशन ॲड करायचं आहे. बाकी याची लेंथ 1.8 सेकंड ठेवायची आहे. ओके, 1.1 सेकंड. सिम्पल समोरच्या 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, इथं यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक तुम्हाला आपल्याला इफेक्ट सर्च मारायचा आहे. ओके, सर्चवरती यायचं आहे. इथं एक तुम्हाला एक इफेक्ट सर्च मारायचा पॅडलिंग नावाचा. सिम्पल हा बघा पॅडलिंग नावाचा इफेक्ट सर्च मारला, 1 नंबरला हा बघा इफेक्ट येऊन जाणार आहे. बाकी यासुद्धा इफेक्टची लेंथ 9 सेकंड ठेवायची. किती, 9 सेकंड इतकीच ठेवायची आहे. बाकी समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, इथं आलात इनवरती यायचं आहे. इथं इथे का आपण इफेक्ट बघूयात कुठं कोणता आहे. तर काही या फोटो ॲनिमेशन असणार, आपलं ॲनिमेशन सर्च मारायचं आहे रॉक नावाचा. सिम्पल रॉक नावाचा ॲनिमेशन सर्च मारायचा आहे. इथं रॉक वर्टिकली नावाचा एक ॲनिमेशन आपल्याला बघायला भेटणार आहे. रॉक वर्टिकली हा बघा 1 नंबरचा. सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ॲनिमेशनची लेंथ 0.7 सेकंड ठेवायची आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत आपल्याला रॉक नावाचं सर्च मारून घ्यायचं आहे आणि याला काय करायचं, रॉक वर्टिकली आपण जो ॲड केला ना त्याच्या साईडचा रॉक हॉरिझॉन्टल नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे रॉक हॉरिझॉन्टली. ओके, हे 2 ॲनिमेशन ॲड केले. लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे. इथं आल्यानंतर काय करायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक कॉम्बोवरती तुम्हाला वेव्ह अँड स्लाईड नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. कोणता, वेव्ह अँड स्लाईड. सिम्पल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, इतकं झालं. आता आपण आपले जे फोटो आहेत, फोटोला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट बघूयात कुठं कोणते ॲड करायचे. ओके, आता एकदम 0 सेकंदापाशी यायचं आहे. 0 सेकंदापाशी आल्यानंतर एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो. तुम्हाला एक ट्रेंडिंगवरती एक इफेक्ट बघायला भेटणार आहे, टेन्शियन झूम नावाचा, टेन्शियन झूम. ओके, तर सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे, सिम्पल इफेक्ट ॲड करायचा आहे. बाकीची लेंथ आपला जो 1 नंबरचा फोटो आहे ती एवढी ठेवायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायची, स्पीड आहे ती स्पीड एकदम 0 ठेवून घ्यायची आहे. ओके, 2 नंबरचा एक व्हिडिओवरती यायचं आहे. परत व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती तुम्हाला विग्नेट नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. विग्नेट. ओके, विग्नेट नावाचा इफेक्ट ॲड केला. बाकी ॲडजस्टवरती क्लिक करून टेक्स्चर फुल ठेवायचं आहे. ओके, परत आपल्याला याच्या व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक याला विग्नेट ग्रेन नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. विग्नेट ग्रेन. सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. बाकी इफेक्टची लेंथ सगळी फोटोपुरती ठेवायची आहे. ओके, परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ह्याला एक विग्नेट फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. विग्नेट फ्लॅश. ओके, सिम्पल इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ फोटोपुरती ठेवायची आहे. इतकं समजलं. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. एक आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती तुम्हाला शेक नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. शेक. सिम्पल शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ती स्पीड आणि इंटेन्सिटी एक 15% ठेवून घ्यायची आहे. ओके, 15 आणि एकदम एंडिंगपर्यंत येऊन याची लेंथ वाढवायची आहे. सिम्पल समजलं एवढं. आता काय करायचं आपल्याला, एक विषय असा करायचा आहे. इथं एक तुम्हाला सांगतो इफेक्ट कोणता ॲड करायचा आहे. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. एक ट्रेंडिंगवरती तुम्हाला 3 बार्स नावाचे इफेक्ट बघायला भेटत आहे. 3 बार्स. सिम्पल इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ जितका आपला फोटो आहे त्या फोटोवरती ठेवायची. हाच इफेक्ट डुप्लिकेट करून
समोरच्या फोटोपर्यंत आणून ठेवायचा आहे. परत तो डुप्लिकेट करून समोरच्या फोटोपाशी, परत तोच डुप्लिकेट करून समोरच्या फोटोपाशी, अशा प्रकारे चारही फोटोंना हा डुप्लिकेट करून 3 बार्स नावाचा इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. कसं समजलं? आपल्याला आता आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा. त्यासाठी यायचं आपल्याला एक बॉडी इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. फायर वाईप्स नावाचा, सिम्पल फायर वाईप्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. बाकीची स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्ही तुमच्या अकाउंट सेट करा. मी एक 32-33% ठेवून घेतलेली आहे स्पीड आणि इंटेन्सिटी. बाकी दोन्ही तुम्ही तुमच्या अकाउंट सेट करा, बाकी काही विषय होणार नाही. एवढं करून घ्यायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट ॲड करायचं आहे. आता काय करायचं आहे, हे जे ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्झॅक्शनवरती यायचं आहे. ट्रान्झॅक्शनवरती आला, ट्रेंडिंगवरती तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन सर्च मारा, नाहीतर वरी भेटलं तर चांगलीच गोष्ट. ब्लर नावाचा सिम्पल ब्लर आपण सर्च मारून घेऊयात. एक ब्लर शटर नावाचं ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन बघायला भेटणार आहे आपल्याला, ब्लर शटर. बाकी तुम्ही इथं खूप प्रकारचे ब्लर आहेत, एखादं कोणतं पण ॲड करून घेऊ शकता. ओके, सिम्पल अशा प्रकारे ॲड करून घ्या. नाहीतर वर्टिकल ब्लर नावासुद्धाच आहे, ब्लर फ्लॅश आहे, लाईट राईट ब्लर आहे, डॅझलर ब्लर आहे, स्क्वेअर ब्लर आहे, स्ट्रेच ब्लर आहे, वर्टिकल ब्लर आहे, आणि बबल ब्लरसुद्धा आहे, फिल्म ब्लर आहे. इतके खूप प्रकारचे मला ब्लर इफेक्ट बघायला भेटणार आहेत. हे ॲड करायचे. याची लेंथ 0.1 सेकंड ठेवायची ब्लरची. बाकी शटरला खाली वाढायचं. इथे एक अप्लाय टू ऑलचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिम्पल काय करायचं, अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जेणेकरून जे आपले ट्रान्झॅक्शन आहेत एकाच क्लिकमध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहेत. बाकी याला परत बघायची गरज पडणार नाही. ओके, आता यायचं बॅकला, एकदम प्लेन बॅकला यायचं. काय करायचं, आता हा जो आपला 1 नंबरचा कट आहे 5 सेकंदपाशी, तिथे यायचं. आपल्याला यायचं आता एक फिल्टर्सवरती आलात. एक तुम्हाला फ्युचरमध्येच म्हणजे 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटणार आहे, हॉलिवूड पास्ट नावाचा. ओके, हॉलिवूड पास्ट नावाचा हा जो इफेक्ट आहे, म्हणजे जो फिल्टर आहे तो ॲड करायचा आहे. बाकीची लेंथ 44 ते 45 मिनिट ठेवून घेतली आहे. तुम्ही तुमच्या अकाउंट सेट करून घेऊ शकता. परत काय करायचं, आपल्याला आणखीन एक फिल्टर ॲड करायचं. त्यासाठी परत यायचं फिल्टरवरती, इथं आला एक तुम्हाला स्लीपलेस हेज नावाचं फिल्टर बघायला भेटणार आहे. स्लीपलेस हेज, सिम्पल हा फिल्टर ॲड करायचं. फिल्टरची लेंथ व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून तुमच्या अकाउंट 80 ते 79% ठेवून घ्या. ओके, आता काय करायचं, आपल्याला ते जे बिफोर आणि आफ्टर आहे ती ॲड करायची. त्यासाठी काय करायचं आहे, टेक्स्टवरती यायचं. मित्रांनो तुम्हाला सांगतो, वाटलं तर कट करून टेक्स्टवरती यायचं, ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. बाकी इथं आता माझ्याकडे कसं विषय होता, म्हणजे या स्टाईलला वगैरे मी एकदम नॉर्मली ठेवून घेतो. इथं काय करायचं, एक बिफोर नाव टाकायचं डायरेक्ट कॅपिटलमध्ये. ओके, बिफोर. ओके, तर बरोबर करून घेतो अशा प्रकारे. बाकी कट करायचं आहे, टेम्पलेट्सवरती यायचं आहे. हे बघा 1 नंबर तुम्हाला एक टेम्पलेट बघायला भेटणार आहे, क्रिएटिव्ह नावाचा. सिम्पल हा क्रिएटिव्ह नावाचा टेम्पलेट ॲड करायचा. हे बघा अशा प्रकारे. टेम्पलेटची लेंथ 1 नंबरच्या फोटोपुरती वाढवायची आहे, आणि साईज जी आहे ती साईज कमी करायची आपल्याला. ओके, इतकी साईज करून घ्या. अशा प्रकारे इथं ठेवायचं. याला काय करायचं, इथं एक लेअरवरती यायचं. लेअरवरती आल्याच्यानंतर ऑल्स लेअरवरती यायचं आहे. आता इथं समोरच आहे, ह्याला काय करायचं आहे, इफेक्टच्या खाली घ्यायचं आहे. इथं आपल्याला बघायला भेटतं का, इफेक्टच्या खाली घेतल्याच्यानंतर थोडं छान दिसतंय. बट इथं ऑब्जेक्टवरती येऊन आपण हे जे इफेक्ट आहेत, या इफेक्टला काय करूयात, मेन व्हिडिओला करून टाकूया. नाहीतर हे बघा मेन व्हिडिओला करायचं, ऑल व्हिडिओला नाही करायचं. ऑलला केलं की खाली जाणार आहे, मेन व्हिडिओला करून द्यायचं, म्हणजे बरोबर दिसत. ओके, समजलं. समोर यायचं. बाकी आता आपल्याला आफ्टरसुद्धा ॲड करायचं आहे. हे बघा आफ्टर, हे कट करून दाखवतो मी तुम्हाला आफ्टर कसं ॲड करायचं आहे. एक ॲड इफेक्टवरती यायचं आहे. परत हेच क्रिएटिव्हचा जो आपला हे आहे टेक्स्ट आहे तो ॲड करायचा आहे. ओके, इथं रिप्लेसवरती आहे एकदा, नाहीतर याला 2दा क्लिक करा, म्हणजे आपल्याला ओपन होऊन जाणार आहे. इथं क्रिएटिव्ह आहे, या क्रिएटिव्हला कट करायचं आहे. इथं एक कॅपिटलमध्ये आफ्टर नाव टाकून द्यायचं आहे. ओके, आफ्टर, सिम्पल अशा प्रकारे. बाकी काय करायचं, स्टाईलवरती यायचं आहे. स्टाईलवरती आल्याच्यानंतर इथं खूप प्रकारचे नावं तुम्हाला बघायला भेटणार आहेत. हे बघा अशा प्रकारचे लाईटवरचे खूप, आपण याला इथं ॲड करून घेऊयात. इथं वरती इथं लाईटवरचे कसे कोणते ॲड करायचे. बाकी इथं कलरसुद्धा देऊ शकता तुम्ही, काहीसुद्धा विषय नाही. हे बघा रेड, तुम्हाला समोर दाखवतो, म्हणजे क्लिअर झाल्यावर दाखवतो. हे बघा अशा प्रकारे.
याला तुम्हाला दाखवतो तुम्ही कशा प्रकारे करू शकतात आपण. तर इथे खूप आहेत ऑप्शन. हे बघा ग्रीनसुद्धा होतं आहे, हे बघा अशा प्रकारे. बट याला आपण रेडमध्ये ठेवून घेऊयात. बॉर्डर याची थोडी जास्त वाटते आपल्याला, बॉर्डर कमी करायचे, बॉर्डर कमी करता येते काहीच काय सुद्धा विषय नाही. हे बघा इथे दाखवतो तुम्हाला शॅडो, ग्लो, स्ट्रोक. हे बघा स्ट्रोक इथं आपल्याला कमी करता येतं अशा प्रकारे. सिंपली मी 12% ठेवला आहे. हे बघा अशा प्रकारे याची सुद्धा साईज कमी ठेवून घ्या. आणि यामध्ये आपल्या इमोजीसुद्धा ॲड करायचे. त्यासाठी काय करायचं आहे, परत एकदा दोनदा क्लिक करायचं आहे, इमोजीवरती यायचं आहे, एक स्पेस कमी करायचं आहे. इथे एक निंजा आणि एक ती 100 काहीतरी आहे ती ॲड करायचं आहे, जेणेकरून काय होतं थोडा भारी दिसतो आणखीन टेक्स्ट. बघा अशा प्रकारे सिम्पलमध्ये इतकंच ठेवून घ्यायचं आहे. बाकी याला काही चेंजेस करायचे असले चेंजेस करून घ्या, याचा विषय नाही मित्रांनो. आणि मेन विषय वाटतं मी काय एक ब्लर इफेक्ट टाकायचा विसरलो, त्यामुळे आत्ता सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. हे बघा एक डायमंड झूम नावाचं तुम्हाला ब्लर इफेक्ट बघायला भेटणार आहे. हे बघा अशा प्रकारे सिंपल ब्लर इफेक्टवरती क्लिक करायचं, ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं, याला ऑल व्हिडिओवरती क्लिक करून द्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. ओके, बाकी ब्लरची लेंथ जास्त नाही ठेवायची आपल्याला. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड वगैरे काही सेट करून घ्या. ओके, सिम्पलमध्ये एवढंच करून घ्यायचं. बाकी याला चेंजेस करून घ्यायचं, चेंजेस करून घ्या, त्याचा विषय नाही. आणि गाईज एक आणखीन एक इफेक्ट ॲड करून घ्या माझ्या मते. ओके, इफेक्टवरती यायचे, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. तुम्हाला एक इथं इफेक्ट बघायला भेटून जाईल, नाहीतरी सर्च मारायचं आहे. ओके, तर व्हायब्रेशन फ्लॅश नावाचं इफेक्ट सर्च मारायचं आहे. व्हायब्रेशन फ्लॅश. ओके, व्हायब्रेशन फ्लॅश नावाचं इफेक्ट सर्च मारायचं आहे. ही बघा इथं 1 नंबरला इफेक्ट मला बघायला भेटणार आहे. सिंपल हा इफेक्ट ॲड करायचा व्हायब्रेशन फ्लॅश. व्हायब्रेशन फ्लॅशची जी लेंथ आहे ती एकदम फुल वाढवायची आपल्याला, त्यासाठी याला खाली घ्यायचं आहे. हे बघा, कारण सगळे आता व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्टनं सगळंच भरून गेलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे म्हणजे थोडं आणखीन ग्लो येऊन जाणार आहे. स्पीड इंटेन्सिटी तुमच्याकडून तुम्ही सेट करून घ्या. तर सिंपल इतकंच करायचं मित्रांनो. चेंजेस काही करायचे करून घ्या व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये, तुमच्या मनावर काय सुद्धा अडचण नाही आहे. ओके, तर चला मित्रांनो, अशा प्रकारे जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बनवून रेडी झाला आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि खतरनाक झाला. सर्व व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तुमचा व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह होऊन जाणार आहे. बाकी क्वालिटी तुमच्या हिशोबाने तुम्ही सेट करा, 720, 1080, 2K किंवा 4K. ओके, एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तुमचा व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं. व्हिडिओला काही सुद्धा अडचण आली तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बिंदासली कमेंट करा, आपण कमेंटचं उत्तर लगेच देत असतो. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया मित्रांनो नवीन जबरदस्त एकदम खतरनाक व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा असेल तर ती टॉपिक नक्की कमेंटमध्ये सांगा. त्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ आणण्याचा नक्की प्रयत्न करूयात. तर भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, जय श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर भेटूया नेक्स्ट जबरदस्त टॉपिक आणि कॉन्टेंटमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.